नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्त्याची जर तुम्ही वाट बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पडणार आहे। त्याबाबतची अधिकृत माहिती शासनाने दिलेली आहे। जो काही हप्ता वितरित करण्यासाठी निधी लागत असतो, निधी वितरित करण्यासाठी एक GR प्रसिद्ध करावा लागत असतो। तो GR शासनाने काल 16 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध केलेला आहे। त्यामुळे येत्या आठवडाभरात जो काही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आहे तो आपल्याला बँक खात्यामध्ये पडत असलेला पाहायला मिळणार आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शासनाने GR मध्ये काय माहिती दिलेली आहे आणि कधीपर्यंत हा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे, तुम्ही पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल। तुम्ही जर या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही। तर चला तर जाऊया मोबाईल स्क्रीनवरती आणि पाहूयात GR मध्ये काय दिलेलं आहे आणि GR आल्यापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आपल्याला कधी बँक खात्यामध्ये जमा होत असताना पाहता मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघत असाल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 8व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी 1774 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत इथे याबाबतचा जो विषय आहे तो शासनाने त्या संदर्भातला GR प्रसिद्ध केलेला आहे। 16 मार्च तुम्हाला इथे तारीख दाखवतोय, 16 मार्च 2026 रोजी हा GR प्रसिद्ध झालेला आहे। आणि GR मध्ये माहे ऑगस्ट ते माहे नोव्हेंबर लाभ पात्र लाभार्थ्यांच्या अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनास प्राप्त झालेला आहे। कृषी आयुक्तालयाने PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याच्या FTO डाटाच्या अनुषंगाने म्हणजेच ज्यांना PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला आहे त्यांनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा मिळणार आहे, असं त्याची यामध्ये माहिती दिलेली आहे। इथे पाहू शकताय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर 2025 लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1774 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देत आहे। प्रस्तुत खर्च पुढील लेखाशीर्षाखाली सन 2025-26 करिता मंजूर केलेल्या तरतुदीतून भागवण्यात यावा। अशा पद्धतीनं हा जो GR प्रसिद्ध केलेला आहे, GR प्रसिद्ध केल्याच्या दिवसापासून 8 दिवसाच्या आत हा जो हप्ता आहे तो जमा होत असतो। कधीही हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे। त्यामुळे जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस लागेल। 2 ते 3 दिवसामध्ये महाराष्ट्र शासन कोणता तरी एक कार्यक्रम घेऊन त्यामध्ये हा जो निधी आहे तो वितरित करण्याची शक्यता आहे। तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू एक उपयुक्त नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।